करणाराही पंतप्रधान होऊ शकतो आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस, एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. बघा, परत ते खोटं बोलत आहेत. ते परत खोटं बोलत आहेत. नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा जर कोणी पुरावा आणून दिला बरं का गुजरातमध्ये, तर मी राजकारण सोडेन. नरेंद्र मोदी ज्या काळामध्ये चहा विकत होते असं म्हणतात, त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वातच नव्हतं. 71 सालाच्या आसपास काय तो आहे, तेव्हा ते स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. मला मी सांगतो ना, मोदी या दंतकथा, मग काय पाण्यात नदीत उडी मारली, मग एक मगर आली, मग त्या मगरीशी मी कुस्ती केली, अशाच बाललीला त्यांच्या ज्या आहेत त्याच्यामधली ही चहा विकण्याची लीला आहे. कोणीही चहा वगैरे काय विकला नाही. आपण पाहिला असेल अलीकडच्या काळातले मोदींची छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत. लंडन, अमेरिका, फ्रान्स बालवयात टाय सूट लावून शाळेत जात आहेत. हां, ह्या दंतकथा पसरवल्या जणू काय मोदी अवतारी पुरुष आहेत. मोदी नॉन बायोलॉजिकल. बघा, नॉन बायोलॉजिकल माणूस शाळेत कसा जाईल, चहा कसा विकेल, मला सांगा जरा. जो आईच्या गर्भातून जन्माला आला नाही असते म्हणतायत, नॉन बायोलॉजिकल, अनैसर्गिक, ईश्वराप्रमाणे, तो कशाला चहा ज्याला विकेल तिथे रस्त्यावर जाऊन? चहा कशाला विकेल प्लॅटफॉर्मवर? मुळात तो प्लॅटफॉर्म मोदी ज्या काळात चहा विकत होते असा दावा करतात, त्या काळात तो बनलेलाच नव्हता. ते स्टेशनच नाही बनलं, तर चहा कुठून आला? मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी आहेत, तर चहा कशाला विकतील? त्यांचं आता सुदर्शन चक्र आहे ना, ते फिरवत फिरवत त्यांना सगळं मिळेल. खोटं बोलतात, खोटं बोलतात. ते म्हणतात की मी नगरसेवक होईल असंही मला कधी वाटलं नाही. असं बघा, या देशामधले अनेक राज्यकर्ते, हे अशाच सामान्य घरातूनच राजकारणात, समाजकारणात आलेले आहेत. प्रत्येकजण. डॉक्टर अब्दुल कलाम काय आहेत? तुम्हीच आहात का? सगळेच. तुम्हीच कशाला? तुम्ही नगरसेवक होईन असं वाटलं नव्हतं, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात. याबद्दल तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे कायम आभारी असायला पाहिजे. पण तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेलात. धर्माधर्मात द्वेष निर्माण करताय, खोटं बोलताय, रोज उठून सुडानं वागताय, सगळ्यांशी द्वेषानं वागताय. जो माणूस सामान्य घरातून जन्माला येतो तो असं वागत नाही. सर, परिवहन मंत्र्यांच्या संदर्भात ट्विट केलेलं आहे, जी कारवाई हा अत्यंत